नागपुरात मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. पण प्रश्न असा आहे, ही फक्त चूक आहे की मोठ्या दुर्लक्षाचा परिणाम? नागपूरमधील उज्ज्वल नगर आणि मनीष नगर अंडरपासच्या एंट्रीवर बसवलेला लोखंडी बीम अचानक तुटून कोसळला. क्षणात मोठा आवाज आणि नागरिकांमध्ये भीती. सुदैवाने त्या क्षणी तिथून कोणतेही वाहन किंवा पादचारी जात नव्हते, म्हणून जीवितहानी टळली. पण जर काही सेकंद आधी किंवा नंतर हे घडलं असतं, त्यानंतर आपण एखादी भीषण दुर्घटना बघितली असती. हा अंडरपास रोज हजारो वाहनांसाठी वापरला जातो. शाळेचे विद्यार्थी, रुग्णवाहिका, ऑफिसला जाणारे नागरिक, सगळ्यांच्या जीवाशी हा निष्काळजीपणा खेळत होता. आता प्रश्न असा आहे, हा लोखंडी बीम नेमका कोणी बसवला? त्याची तपासणी कधी झाली? तो तुटण्याच्या अवस्थेत होता हे कोणाच्या लक्षात आलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, याची जबाबदारी नागपूर महानगरपालिका घेणार की मेट्रो प्रशासन? दोघेही एकमेकांकडे बोट दाखवणार का, की प्रत्यक्षात दोषी कोण याचा शोध घेतला जाणार? नागपूर स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून पुढे जात आहे. पण जर विकासाच्या नावाखाली नागरिकांचा जीव धोक्यात येत असेल, तर हा विकास नेमका कोणासाठी? आता वाचलो, पण काही वेळेस कोणाचं नशीब खराब असू शकतं. प्रशासनाला जाग येणार की एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच कारवाई होणार? हा प्रश्न फक्त एका बीमचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या सुरक्षेचा. रोहिणी सुखदेवे, नेशन सिटी न्यूज, नागपूर.